जी लोक जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जो जातीवाद करत आहे, विशेष करून आपण बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आताचा अहिल्यानगर, त्या ठिकाणी संग्राम जगताप हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असताना त्यांनी मुस्लिम समाजावर अनन्य असे अन्याय अत्याचार केले, त्यांच्यावर प्रचंड अशी टीका केली। अशा वेळेला या ठिकाणी आम्ही त्याच्याविरोधात बंड पुकारलं। संग्राम भंडारे नारंगावच्या घटनेची दखल घेतली, त्यालासुद्धा आम्ही सोडणार नाही। नितेश राणे, निलेश राणे, जी लोक, गोपीचंद पडळकर, आमच्याकडं सर्व डाटा तयार आहे। जुन्नर शहरामध्ये आपण बघितलं का आता एक मिरवणूक निघाली, त्या मिरवणुकीमध्ये ज्या लोकांनी उघड्या नंग्या तलवारी घेऊन ती रॅली काढली त्यांनासुद्धा आम्ही सोडणार नाही। आम्ही कायद्याच्या चौकटीत सगळ्यांना धडा शिकवणार आहे। आणि हे मी का करू शकतो तर माझा मुस्लिम तरुणा माझ्या पाठीमागं उभा आहे आणि माझा मुस्लिम समाज खंबीरपणे माझ्या पाठीमागं उभा आहे। आणि या हिमतीवर, या दमावर आपण या ठिकाणी सगळ्यांना धडा शिकवणार आहोत। हे झाला अराजकीय पार्ट, परंतु राजकीय विषयामध्ये आपण बघितलं तर ज्या ठिकाणी मी ज्या प्रक्रियेत गेलो, ज्या बाबतीत मी गेलो, जिथं गेलो, ज्या पक्षात मी गेलो, मुस्लिम समाजाने मला त्या पक्षात स्वीकार केलेला आहे आणि खंबीरपणे मुस्लिम समाजाने माझी साथ दिलेली आहे। समाजाचा बुलंद आवाज म्हणून आपण एक आपली वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण केलेली आहे। आपल्या मागं कोणी आमदार नाही, कोणी खासदार नाही, कोणी मंत्री नाही, केवळ समाजाच्या हिमतीवर आणि ताकदीवर आम्ही या ठिकाणी मागील अनेक वर्ष नगरपालिकेत आमचं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे। आमचे अनेक मित्रपरिवार या ठिकाणी घेऊन आम्हीसुद्धा त्यांना नगरपालिकेत प्रवेश दिलेला आहे। दुर्दैवाने काही लोकांनी मुस्लिम समाजाने दिलेल्या कौलावरती गद्दारी करून दुसऱ्या पक्षात गेले आणि चुकीची कामं त्यांनी केली। हरकत नाही, समाज हा सगळा उघड्या डोळ्याने बघत आहे आणि त्यांनी जे काही कृत्य केले त्यांच्या विरोधात येणाऱ्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवणार आहे। त्याचसोबत आपण जर बघितलं तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो आमदार टीका करत असताना आमच्या जुन्नरची जी राष्ट्रवादीची मंडळी आहे ती शांतपणे बसली होती। आमचे जे काही पदाधिकारी, आजी माजी आमदार या ठिकाणी त्यांच्यावर काही बोलत नव्हते। पैगंबरावर ज्या वेळेला एका महाराजाने टीका केली चुकीच्या पद्धतीनं, इतिहासाची माहिती न घेता, अज्ञानपणाने, आणि हे केल्यानंतर ज्यावेळेला आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलनं केली त्याच वेळेला ओझर या ठिकाणी एका माजी नगरसेवकांनी सांगितलं की आम्हाला काही देणं घेणं नाही, आम्हाला यांना निवडून आणायचं आहे। तर ह्या सगळ्या बाबी मुस्लिम समाजाच्या लक्षात आहे। परंतु हे असे असतानासुद्धा या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण ह्यावेळेला फक्त विकासाचं विजन समोर ठेवलेलं आहे।